हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडभोरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत माझं जे रूटीन ब्लॉग आहे, दिवसभर मुलांना सांभाळून मी माझी कामं कशी करते ते शेअर करणार आहे। तर थोडक्यात असणार आहे आणि पण खूप इन्फॉर्मेटिव्ह असं असणार आहे, कारण की बहुतेक वेळा काय होतं, चिडचिड होते लेडीजची, मुलं करून देत नाही काम, अशा वेळी काय करू शकतो आपण वगैरे। तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका। आणि सकाळपासून मी काय काय करते किंवा कसं मॅनेज करते दोन मुलांना बघून, तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आपण म्हणतो मुलांना सांभाळून सगळं करायचंय कसं करते, बघा एवढं काही अवघड नसतं, हे प्रत्येक लेडीज करत असते। तर चला आज मी कसं करते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आधी अद्वैतचा मेकअप करून घेते। अद्वैत झोपलेला हो ना आदू, आता त्याची झोप झाली आहे, उठलाय तो छान झोप काढून। आता त्याचा मेकअप झालाय, कपडे वगैरे घालते आणि पुढे मग दिवसभर काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते, हो ना। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे। बोल हो, मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर असं चला, लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि आता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर सकाळी उठल्यावर आधी मी यांचा टिफिन वगैरे केला, तोपर्यंत अद्वैत झोपलेला असतो, त्यामुळे मग मुलांना सांभाळून या विषयावर आहे आज आपलं। तर त्यावेळेस काही मला त्यांना सांभाळावं लागत नाही, त्यावेळेस त्यांचे बाबा घरी असतात आणि हे मग अद्वैतला घेतात, म्हणजे जर तो उठला तर त्याला घेतात। आणि आरूचं तसं काही टेन्शन नसतं, त्याचा तो खेळतो वगैरे, त्यामुळे काम करताना फारसा आरूचा काही इश्यू नसतो, पण आदूला थोडंसं सांभाळावं लागतं व्यवस्थित। तर सकाळी मग हे असतानाच मी डबा वगैरे करून घेते यांचा, आणि तोपर्यंत ते आदूकडे व्यवस्थित बघतात। तर टिफिन झाल्यानंतर ना मग हे ऑफिसला जातात, आरू पण स्कूलमध्ये जातो, हे आरूला सोडतात। आणि त्यानंतर ना मग अद्वैतला झोपवते मी, कारण की तो सकाळी 6:30-7च्या दरम्यान उठतो अद्वैत, त्यामुळे तो झोपतो 9च्या नंतर वगैरे तो झोपतो शक्यतो, त्याला झोप आल्यावरती। तर 8:45ला हे आरूला घेऊन जातात, त्याला स्कूलमध्ये सोडतात आणि मग तिथून पुढे मी माझ्या कामांना सुरुवात करते। तर सगळ्यात आधी आदूला खाऊ वगैरे करून देते, नाचणी सत्व किंवा मग बाजरीचं जे काही मी करून ठेवलेलं आहे ते, आणि ते दिल्याच्या नंतर ना मग आदूला झोपवते थोडा वेळ। तो झोपला की लगेचच मग मी कपडे धुवून घेते, कारण की भांडी त्याला बघता बघता घासता येतात, पण कपडे धुता येत नाहीत त्याला बघता बघता। जर सुरुवातीला जसं की तुम्ही बघितलं मी कपडे वाळत घालत होते, तर तो झोपलेला, त्यामुळे मग मी आधी कपडे वाळत घालून घेतली आणि त्यानंतर ना मग तो उठलाय। मग मी तो सुरुवातीला जो व्हिडिओ टाकलाय की तुम्हाला हाय हॅलो केलेला, तर तो नंतरनं शूट केलेला आहे। मग तो उठल्यावरती त्याला कपडे वगैरे घातले, त्याची आंघोळ वगैरे झालेली। तर असो, तर मग त्याची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं, त्याचं आवरून झाल्याच्या नंतरनं मग मी भांडी घासायला घेतली, आणि मध्ये मध्ये तो येऊन लुडबुड करत होता, माझा ड्रेस वगैरे पकडून ओढायचा आणि मध्येच रडायचा, पण मग मध्ये मध्ये मला थांबवायला लागायचा व्हिडिओ आणि त्याला घ्यायला लागायचा आधी। आणि बघा इथे जसं की मागे दिसतंय की तो खाऊ घेऊन आलेला, आणि कंटिन्यू मग त्याचं असतं की मम्मा मला हे दे, मम्मा मला ते दे। त्याला बोलता येत नाही, पण तो काही ना काही घेऊन येतो, आणि म्हणजे आपल्या पुढे करतो की मग त्याला पाहिजे नसतं ते, म्हणून तो घेऊन येत असतो आणि मला सांगत असतो की मला हे दे ते दे म्हणून। मग मी पण जोपर्यंत तो रडत नाही आहे, थोडासा नादवतोय ना, तोपर्यंत पटपट ट्राय करते काम उरकून घ्यायला, कारण एकदा जर तो रडायला लागला ना मग त्याला उचलूनच घ्यावं लागतं। मग जे काही काम मी करत असेल ते मला बाजूला ठेवावंच लागतं, त्यामुळे शक्यतो मी बघते की जोपर्यंत तो खेळतोय, जे काही घेऊन आलाय त्याच्यासोबत जोपर्यंत तो खेळतोय ना, तोपर्यंत मी त्याला खेळून देते आणि तोपर्यंत मी माझं काम करत राहते। आणि व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय, त्यामुळे थोडं फास्ट वाटते ते, एवढी काही फास्ट भांडी नाही घासते मी, निवांत जसं आपलं नेहमी आपण घासतो तसंच चाललं होतं, पण व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। तर असो, मग भांडी वगैरे जास्त पडतात सकाळची, कारण की स्वयंपाक होतो, परत नाश्त्याचे असतात, चहाचे असतात, आणि आदूचा खाऊ वगैरे होतो आधीमध्ये एकदा दोनदा, तर त्यामुळे मग ही थोडी जास्त पडलेली आहेत भांडी। आणि अद्वैतचं पण डेली रुटीन शेअर करा असं एका ताईंनी मला सांगितलं आहे, पण कसं मुलांच्यानं थोडं कलेकलेने घ्यावं लागतं, तर बघू लवकरच मी ते सुद्धा रुटीन त्याचं शेअर करेल। चल देते चल। मध्येच आदूला असं काहीतरी हवं असतं, आणि मग आदूला खायला वगैरे दिलं आणि मग पुन्हा गेले माझ्या कामाला, कारण की त्याला थोडंसं खायला नादवलं की तो व्यवस्थित राहतो।
बघा इथे भांडी घासून झालेली आहेत आणि मग किचन मला धुवायचं आहे म्हणून मग ती जाळी मी खाली ठेवली आणि मग किचन ओटा धुवून घ्यायचा आहे। तर हंडा वगैरे मी पाण्याचा शक्यतो वरती असतो माझा, त्यामुळे मग त्यातलं आता प्यायचं पाणी भरायचं आहे म्हणून मग त्यातलं जे काही पाणी होतं ते ओतून दिलं आणि किचन धुवायला घेतला। तर किचनच्या जाळ्या वगैरे काढून जसं सगळी क्लीन करतात तसंच मी पण करते, काही वेगळं करत नाही। आणि हे रोजचा हात म्हणजे बसलेला आहे की सकाळी एकदा किचन साफ करायचं आणि थेट मग संध्याकाळी झोपण्यापूर्वी स्वयंपाक वगैरे झाला, भांडी वगैरे माझी सगळी घासून झाली रात्रीची की त्यानंतरनं मग मी पुन्हा एकदा किचन धुवून घेत असते, त्यामुळे मग सकाळचं जरा फ्रेश वाटतं। तर मी पूर्ण संध्याकाळपर्यंत हा ब्लॉग घेतलेला नाही आहे, म्हणून मध्ये मध्ये संध्याकाळचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर गॅस घासून घेतला, त्यानंतर संपूर्ण स्टाईल वगैरे घासून घेतलेली आहे। आणि कसं रोजच्या रोज जर तुम्ही ही क्लिनिंग ठेवली ना कधीच झुरळ वगैरे होणार नाही, त्यामुळे प्लीज शक्यतो किचन स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत जा। आणि मी हे रोजच्या रोज करते की असं नाही की फक्त व्हिडिओ आहे म्हणून ताई तुम्ही करताय का, तर तसं काही नसतं। जे काही रोजचं आहे तेच मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते। आणि माझ्या मागे जरी 2 लहान मुलं असली तरी मला स्वतःला टापटीप राहायला आवडतं आणि माझं घर क्लीन ठेवायला आवडतं, त्यामुळे जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी नक्कीच करत असते। तर आता मी पाणी वगैरे सगळं ओढून घेतलं आहे आधी किचन वाट्यावरचं, कारण की जास्त पाणी झालं ना मग काय होतं ते पाणी खाली सांडतं। आणि आजचा आपला टॉपिक मेन असं आहे की मुलांना सांभाळून हे सगळं कसं। तर आता मी समजा हे घासतीये, पण जर अद्वैत मध्येच रडायला लागला ना तर मला हात धुवून त्याला घ्यावंच लागतं, कारण की मग त्याला मी जास्त वेळ रडून नाही देऊ शकत। काम इम्पॉर्टंट नाही आहे एवढं माझ्यासाठी, माझा मुलगा जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मग मी कामाला जास्त इम्पॉर्टंट देत नाही। जर तो रडला तर मग सगळं काम तसंच ठेवून मी त्याला घेते, त्याला शांत करते, खाऊ हवाय तर खाऊ देते, खेळायचं असेल तर थोडा वेळ त्याच्यासोबत खेळते किंवा झोप आली असेल तर मग त्याला झोपवते, मग तिथून पुढचं जे काही काम असेल ते कंटिन्यू करत असते। तर शक्यतो ज्या ताईंनी मला कमेंट केले की मुलांना सांभाळून वगैरे कसं करता, तर आपल्या मुलाला आधी आपण वेळ दिला पाहिजे, आपली कामं होतच राहतील, त्यामुळे आधी मुलांकडे लक्ष द्या, त्यानंतर मग जे काही काम असेल तुमचं ते करा। तर किचन माझा स्वच्छ करून झाला आणि मग त्यानंतर प्यायचं पाणी सोडलं होतं। आम्ही म्हणजे आमच्याकडे पाणी येतं 9:30-10च्या दरम्यान आणि ते 1 वाजता जातं, तर त्याच्यामध्ये कधीही प्यायचं पाणी आम्ही सोडतो अर्धा पाऊण तास, जसं आमचं काम उरकेल ताईंचं आणि माझं त्यावरती डिपेंड असतं प्यायचं पाणी कधी सोडणार। तर त्याचं काही फिक्स टायमिंग नाही आहे, जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही प्यायचं पाणी सोडतो। तर आता हंडा घासून घेतला आहे आणि मी एकच हंडा भरते प्यायचा, कारण की दिवसभर हे नसतात, मुलं आणि आम्ही तिघेच असतो आणि आम्हाला एवढं पाणी पुरेसं होतं, म्हणजे कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी तर लगेच पाणी येतं। आणि हे काहीतरी मला वाटतं मी 11:30-11:30च्या दरम्यान पाणी भरलं असेल कदाचित, किंवा लवकरही भरलं असेल, कारण की हा व्हिडिओ शूट करून 2 दिवस झाले होते, त्यामुळे माझ्या पाण्याचा टायमिंग एक्झॅक्ट लक्षात नाही आहे। तर चला मग आता हंडा वगैरे भरून झाला आहे आपला आणि पुढे काय काय करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे। आणि आता आपले 1000 सबस्क्रायबरसुद्धा होत आलेले आहेत, लवकरच पूर्ण होतील, त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य नक्की करा तुम्हीसुद्धा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला आता हा पाण्याचा हंडा वगैरे भरून झाला आणि किचन बघू शकताय तुम्ही किती स्वच्छ आणि क्लीन झाले, मस्त दिसतंय, खूप छान वाटतं ज्यावेळेस सगळं आवरलेलं असतं। आणि ही जाळी मी नेहमी इथेच ठेवते, म्हणजे कसं पाणी निथळतं संपूर्ण। तर आरूला आणायला जायच्या आधी वेळ अवकाश खूप आरूला आणायला अजून, पण मी आधी भात लावून घेते, कारण की वरण सकाळी लवकर केलं होतं मी, एकच कुकर आहे माझ्याकडे हा छोटा, त्यामुळे मग आधी वरण करून घेत असते मग त्यातच भात लावते। मला डब्यामध्ये भात लावण्यापेक्षा असा मोकळा भात आवडतो लावलेला। तर चला आता तांदूळ वगैरे धुवून घेतले, त्यात मीठ घालते आणि मग कुकर लावून, जसं आपण कुकर लावतो सगळेच तसा कुकर लावलेला आहे मी। आणि ह्या टायमाला अद्वैत खेळत होता, ज्यावेळेस त्याचा मूड असतो चांगला, तो खेळतोय वगैरे, त्यावेळेस मी ही अशी कामं करून घेत असते। आणि कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं चला अंथरूण काढून घेऊया, कारण की अद्वैत झोपला होता मगाशी, मग ते इकडे तिकडे पडलेल्या राहतात चादरी, मग एकदा ते उरकून घेतलं की मग दिवसभर परत टेन्शन नाही राहत। आणि शक्यतो एक चादर आमची ती कंटिन्यू बेडवरती असते, कारण की अद्वैत दिवसातनं खूप वेळा झोपतो आणि अर्ध्या तासाने म्हटलं तरी उठतो, त्याचं काही रुटीन फिक्स नसतं, त्यामुळे म्हणजे असं सांगू नाही शकत की तो ह्या टायमालाच झोपतो ह्या टायमालाच उठतो, तर तसं त्याचं नाही आहे, तो जेव्हा त्याला झोप येईल तेव्हा झोपतो आणि मग उठतो सुद्धा जेव्हा वाटेल तेव्हा। तर आता मी बेड
संपूर्ण चादर काढून झटकून नाही घेतलाय, कारण की हे काम मी संध्याकाळी करते, चादर काढून झटकायचं, कारण की त्यावेळेस हे असतात आणि मग यांची मला मदत वगैरे होते आदूला घ्यायला. अशा वेळी जर समजा मी संपूर्ण काढलं आणि तो रडायला लागला तर मग काय करणार, मग संपूर्ण पसारा तसा ठेवून त्याला घ्यावं लागणार. म्हणून मग शक्यतो सकाळची मी चादर काढत नाही, तशीच वरच्यावर झटकते फक्त आणि नीटनेटकी करून असं सगळं ठेवून देते. आणि आमच्या बेडमध्ये म्हणजे भरपूर स्टोरेज बसतं, तर म्हणून आम्ही गोधड्या वगैरे सगळं आतमध्येच ठेवून देतो. आणि मुलांनी बेडची अवस्था खूप खराब केलेली आहे, त्याचे ते हे काढले ते पट्ट्या वगैरे बऱ्यापैकी. आता आणि मी छान छान रेडी झालोय आणि आम्ही चाललोय कुठे, दादाला आणायला. तर तो पण एक पूर्ण दिवसभरातला कामाचा भागच झाला. त्यामुळे चला मग आता आरूला घेऊन येते आणि मग तिथून पुढे जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. हो ना, दादा घेऊन येतो दादाला आम्ही आता. चला, आणायला जाण्यापूर्वीचं माझं हे नेहमीचं ठरलेलं काम आहे की वरच्या टाक्या भरल्यात की नाही पाहायचं. तर टेरेसवरती आल्यावरती आधी आदूला खाली सोडत असते आणि फूल बघू शकता जास्वंदाचं किती सुंदर आले आणि मस्त ह्या झाडाला खूप छान फुलं येतात आणि 2 किंवा 3 अशीच येतात, खूप जास्त नाही येत एका वेळी. तर चेक केलं पाणी भरले की नाही, तर टाकी भरपूर रिकामी होती. मग म्हटलं चला आता दुसरी मोटर लावूया. तर मग आदूला घेतलं आणि आदूला घ्यायला गेलं की आदू इकडे तिकडे पळत राहतो. त्याचं म्हणणं असतं खाली नाही जायचे मम्मा, इथेच खेळायचे. तर चला आरूला घेऊन येते आता पटकनी. तर आरूला घेऊन वगैरे आले आणि त्याचं जेवण झालं. जेवल्यानंतर दोघेही भाऊ मस्तपैकी झोपले होते आणि मी आतमध्ये आलेली चाहूल लगेच आदूला लागते, तो लगेच चुळबुळ करतो. पडदे लावल्यामुळे कलर असा दिसतोय लाल लाल. तर दोघे झोपलेत म्हणून म्हटलं चला एक्स्ट्राची जी कामं आहेत आपली ती करून घेऊया. तर मी दळण असो किंवा लसूण सोलणं असो, खोबरं किसून ठेवणं असो, ही एक्स्ट्राची जी काही कामं आहेत ती शक्यतो मुलं झोपल्यावर करते. दळण तर मी ती झोपल्यावरच करते दोघंही, कारण की काय होतं ना, मग आदू अख्ख्या घरभर ते गहू करतो आणि मग खूप काम वाढतं. त्यामुळे मग शक्यतो आदू झोपला की मग मी दळण करायला घेत असते. पीठ तसं बऱ्यापैकी शिल्लक होतं, पण म्हटलं चला झोपलेच आहेत तर हेही करून घेऊया. आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे म्हणाल तर मी हे आल्याच्या नंतरनं स्वयंपाक करते. कधीतरी मला खूप भूक लागली असेल किंवा गुरुवारी फक्त मी लवकर स्वयंपाक करते, मग त्यावेळेस आदूला घेऊन करते. पण आज काही गुरुवारही नव्हता आणि मला जास्त फारशी भूक लागलेली नव्हती, तर हे आल्याच्या नंतरच स्वयंपाक केलाय मी. त्यामुळे मग संध्याकाळचं ते काही मी शूट केलेलं नाहीये, तुमच्यासोबत शेअर केलेलं नाहीये. आणि आता वाजले होते 5, तर 5 वाजता कपडे मी चेक करते सुकलीत का. सुकली असतील तर 5 वाजता काढून घेते, नसेल सुकली तर मग 6-6:30च्या दरम्यान मी कपडे काढून घेते. तर आता कपडे वगैरे काढते आणि मग आदूसोबत खेळता खेळताच कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालून घेते. आणि कधी कधी असं मग आदूला कडेवरती घेऊन काम करावं लागतं. जसं मला जमेल तसं मी माझं कामाचं रुटीन ठेवलेलं आहे. म्हणजे नाही का, जर माझा मूड चांगला असेल आणि आदूचा पण चांगला असेल तर मग मी त्याला उचलून घेऊन कामं करते आणि जर नसेल तर मग मी त्याच्यासोबत खेळत राहते. जेव्हा तो शांत राहील आणि त्याचा तो एकटा खेळेल त्यावेळेस मग मी ही सगळी कामं करत असते. तर असो, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब हे खूप मोलाचं आहे. आणि अशाच छान छान कमेंट जा. परत कसला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.